सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 70 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. शशी तर आता निघून गेला, पण कुठे जातोय, कशासाठी जातोय हे काहीच त्यानं चंद्राला सांगितलं नाही. बाहेरून दरवाजा बंद केला आणि तो निघून गेला. आणि त्या चिठ्ठीत दिलेल्या मेसेजप्रमाणे तो पांडूला भेटला आणि भेटल्या आणि एकमेकांना बघितल्या दोघांनीही एकमेकांना कडकडून मिठी मारली. आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवत शशी म्हणाला, दिलीप कुमार, पोलिसांनी खूप मारलं का तुला? खूप लागलं असेल ना? आणि पांडू थोडंसं बारीक चेहरा करून पण डोळ्यात पाणी आणून कसनुसं हसत म्हणाला, छोटे शेठ, अहो तुमच्यासाठी तर तेवढं करीनच की, त्यात काय इतकं? जिगरी दोस्त आहे आपण. मी मेलो असतं तरी तुमचं नाव नसतं घेतलं. शशीनं आता पुन्हा त्याला कडकडून मिठी मारली आणि थोडासा तो सुद्धा भावूक झाला. आणि मग म्हणाला, पांडू म्हणाला, छोटे शेठ, बाबांनी हे दिलं आहे, यात माल आहे, एकदम विदेशी आहे बघा. आणि मग शशीनं त्याच्या हातातली सुटकेस घेऊन ती उघडून पाहिली. त्यातला यावेळचा विदेशी माल बघितला तर लांब पल्ल्याची गन होती. त्यात खूप जोखीम घेऊन परदेशातून तस्करी करत आणली होती आणि आता ती विकून तिची डील करायची होती. म्हणून आजची डील थोडी वेगळी होती. समोरचा कस्टमरसुद्धा अनोळखीच होता आणि सुशिक्षित प्रोफेशनल होता. म्हणून काही दिवसांच्या विश्रांतीनंतर रवी शेठने ही जबाबदारी शशीवरच सोपवली होती. मग शशी आणि पांडू एका बागेमध्ये गेले. तर तो क्लायंट अजून आला नव्हता आणि शशीनं घड्याळात बघितलं आणि म्हणाला, दिलीप कुमार, मला वाटतं आपण खूपच लवकर आलोय. पांडू म्हणाला, तुमचं खरं आहे, पण मी तुम्हाला मुद्दाम जरा लवकरच बोलवलं, कारण मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण काम झाल्यावर तुम्ही थांबणार नाही मला माहीत होतं, म्हणून आधीच हा वेळ काढलाय. आणि शशी म्हणाला, तुला माझ्याशी बोलायचं आहे का? काय बोलायचं आहे? आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, आता ताकाला जाऊन मोगा दडवत नाही, सरळ सरळ विचारतो, मला चंद्राबद्दल बोलायचं आहे तुमच्याशी. आणि हे ऐकलं तसा शशी चकित झाला. पण दुसऱ्या क्षणी त्याला हेही आठवलं की काही वेळापूर्वीच त्याच्याच घरी तो आणि चंद्रा लग्नाविषयी बोलत होते आणि हे खूळ पांडूनच तिच्या डोक्यात घातलं आहे. आणि शशी सगळं माहीत असूनही म्हणाला, चंद्राबद्दल बोलायचं आहे? आणि मग काय बोलायचं आहे? पांडू म्हणाला, छोटे शेठ, चंद्रा चांगली मुलगी आहे. अहो बाबांना सुद्धा आवडते तुमच्यासाठी, मग काय हरकत आहे तिच्यासोबत लग्न करायला? तुम्हाला सांगू का, ती सुद्धा तुम्हाला पसंत करते. तिनं आजच मला सांगितलं. आणि शशीनं खिशातून सिगारेट काढली आणि ती पेटवून झुरका मारत सावकाश आकाशाकडे बघत म्हणाला, दिलीप कुमार, तुमचं आजचं बोलणं मी ऐकलं आणि मला सगळं माहीत आहे. आणि पांडू खुश झाला आणि म्हणाला, मग तर विषयच नाही. मग आता का थांबायचं? उडवून टाकूया की बार? शशी पुन्हा थांबून म्हणाला, कसला बार उडवतोस? सगळं मी ऐकलंय. मला माहीत आहे म्हणून मी तयार आहे असं होत नाही. मला असलं काही नको. पांडू म्हणाला, पण का? तुम्हाला कोणी दुसरी मुलगी पसंत आहे का? मग तसं सांगा, तिला विचारू आपण लग्नाचं, पण तुम्ही एकटं राहायचं नाही. छोटे शेठ, हेच वय आहे लग्नाचं. आणि आता पांडूने विचारलं, दुसरी मुलगी आवडते का? तसं शशीला त्या रात्री घेतलेलं चुंबन आठवलं. आणि खरंच ती मला परत भेटेल का? भेटली तर खरंच तिला विचारलं असतं, लग्न करशील का? कारण तिच्यामुळेच तर आयुष्यातला तो सगळ्यात महत्त्वाचा क्षण कसा का असेना, पण तिच्यासोबत शेअर केला आहे. असं म्हणून शशी गप्प बसला. आणि त्याला विचारात गुंतलेला बघून पांडू म्हणाला, सांगा की छोटे शेठ, काय विचार करताय? होकार देताय ना? आणि शशी म्हणाला, इथे माझ्या जीवनाचा भरोसा नाही तर मी तिची जबाबदारी घेऊन काय करू पांडू? पांडू म्हणाला, तसा तर कुणाच्याच जीवनाचा भरोसा नाही छोटे शेठ. म्हणून काय माणूस जगणं सोडतो का? स्वप्न बघणं सोडतो का? मग आपण तरी का आयुष्यात पुढं जायचं नाही? आणि मला तर वाटतं की नक्कीच तुम्हाला दुसरीच कोणीतरी आवडते.
म्हणून चंद्रासारखी पोरगीसुद्धा तुमच्यासोबत असूनही तुमचं मन तिच्याकडे वळत नाही. आणि जी कोणी आवडते ती चंद्रापेक्षा देखणी आहे का? शशी तोंडातून सिगारेट काढून झटकत तिची राख खाली फेकत म्हणाला, तसं नाही रे, सोड तो विषय सोड. पांडू म्हणाला, हा विषय सोडण्यासारखा नाहीच. आणि छोटे शेठ, तुमच्या तोंडाला ना अजून रक्त लागलं नाही म्हणून असं म्हणता. एकदा तुमच्या तोंडाला रक्त लागलं ना बाईच्या तोंडाचं, मग कळेल तुम्हाला. मग मी कसा माझ्या रकमाशिवाय राहत नाही, तसं तुम्ही पण राहणार नाही बायकोशिवाय. आणि ती बिजली किती मागे लागली तुमच्या, पण तुम्ही तिला पण घास टाकत नाही. मग तुमच्या मनात नक्की आहे तरी कोण? तसं आता शशीला पुन्हा ती रात्र आठवली आणि त्या रात्री त्या मुलीला त्या अंधारात घेतलं चुंबन आठवलं. इतक्या संकटात सुद्धा घडून आलेला एक सुंदर प्रसंग होता तो. आणि शशी तिचाच विचार करत मनात म्हणाला, बहुतेक तुझं बरोबर आहे दिलीप कुमार, माझ्या तोंडाला रक्त लागले आणि ते कोणाचं आहे हे कळल्याशिवाय मला चैन पडणार नाही. आणि माझं लॉकेट तिच्याजवळच असेल का? आणि पांडू म्हणाला, बोला की शेठ, तुम्हाला चंद्रा पसंत आहे की नाही? शशी म्हणाला, दिलीप कुमार तू गप्प बस, ती मुलगी पोलिसांची खबरी असेल तर? आता पांडूनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, ती तुम्हाला पोलिसांपासून वाचवते असं पण म्हणता, आणि पोलिसांची माणूस असेल तर असं पण वाटतं का तुम्हाला? तुमच्यासारख्या शहाण्या माणसानं येड्यात शिरून असं बोलावं मला पटत नाही. तुम्ही तर डोळ्यात बघूनच ओळखता की कोण कसं आहे. मग चंद्राला तुम्ही ओळखत नाही का? शशी पुन्हा गप्प बसला आणि नुसताच तिथले खडे उचलून समोरच्या छोट्याशा बागेतल्या तळ्यामध्ये टाकायचा आणि त्यात उठणारे तरंग बघायचा. आणि त्या तरंगासारखेच त्याच्या मनात डोक्यात सुद्धा अनेक विचार उठत होते. आणि पांडू म्हणाला, छोटे शेठ, चंद्राला काय सांगू तुमचा निरोप, मला सांगा. आणि शशी म्हणाला, तिला म्हणावं लग्न कर. आणि पांडू म्हणाला, मग कशाला तुम्ही तिला तुमच्यासोबत ठेवली? ती बिचारी तुमच्यासाठी तुमच्या मागे मागे फिरती. शशी म्हणाला, दिलीप कुमार, तिला गरज आहे म्हणून ती फिरते, माझ्यासाठी नाही. आणि पांडू आता काहीतरी म्हणायला जाणार इतक्यात समोरचे कस्टमर आले. दोघांचं हाय हॅलो झालं, हातात हात मिळवणं झालं. आणि तो क्लायंट त्याच्या तोंडातली खूप मोठी सिगारेट ओढत धूर काढत म्हणाला, माल तयार आहे ना? आणि शशीनं त्याच्या हातातील सुटकेस वरती केली आणि दाखवली आणि म्हणाला, यात माल आहे. आणि मग शशी त्याला म्हणाला, पूर्ण पैसे आहेत ना? आणि मग तो कसा उत्तर देतो हे बघण्यासाठी शशीनं त्याच्या डोळ्यात बघितलं. आणि तो क्लायंट म्हणाला, हो पूर्ण पैसे आहेत, असं म्हणून त्यानंही त्याच्याकडची बॅग उचलली. मग आता इथे पब्लिक प्लेस होती, त्यामुळे सुटकेस उघडून बघण्याचा प्रश्न नव्हता. आणि शशी त्याला म्हणाला, पैसे दे आणि माल घे. तर तो कस्टमर म्हणाला, नाही, आधी माल दे मग पैसे घे, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? आणि शशी म्हणाला, विश्वासाचं दुसरं नाव अजित, लक्षात ठेवायचं, हे नाव कधीच विसरायचं नाही. आणि जो विश्वासघात करतो त्याचा घात करतो तो पण अजित. तुला माझ्यावर विश्वास नाही ना? पण मला तुझ्यावर विश्वास आहे. असं म्हणून शशीनं त्याच्या हातातली सुटकेस त्या कस्टमरच्या दिशेनं केली आणि तो कस्टमर घाईघाईत ती सुटकेस घेणार इतक्यात शशीनं ती सोडलीच नाही आणि दुसऱ्या हाताने इशारा करत त्याच्याकडची सुटकेस इकडे आण असं म्हणाला. आणि मग एका हाताने शशीकडं त्याच्याकडे सुटकेस दिली, दुसऱ्या हाताने त्याच्याकडची सुटकेस घेतली आणि अशा प्रकारे सुटकेसची अदलाबदल झाली. आणि आता समोरचा कस्टमर जरा हुशारीनं वागला आणि सुटकेस थोडीशी उघडली, त्याच्यातली ती गन बघून तो खुश झाला आणि शशीला म्हणाला, माल बरोबर वाटतोय. आणि शशी म्हणाला, आमच्याबद्दल खात्री नाही का? सुटकेस उघडून बघायची गरज नव्हती, बहुतेक तुम्हाला विश्वास नव्हता आमच्यावर. आणि तो कस्टमर हसून म्हणाला, पण तुम्ही माझ्यावर खरंच विश्वास ठेवलात का? कसं काय विश्वास ठेवला की त्या सुटकेसमध्ये पैसे आहेत? तसा पांडू म्हणाला, म्हणजे या सुटकेसमध्ये पैसे नाहीत का? आणि तो कस्टमर म्हणाला, नाहीत, पैशांची सुटकेस तर इकडे आहे, असं म्हणून त्यानं दुसरी सुटकेस दाखवली. आणि शशी म्हणाला, मग या सुटकेसमध्ये काय आहे? तुझ्या बापाच्या लग्नातला आहेर आहे का? आणि तो कस्टमर हसून म्हणाला,
त्यात बॉम्ब आहे आणि जर तू ती सुटकेस उघडली तर तो बॉम्ब ब्लास्ट होणार आणि जाग्यावरच तुझ्या चिंधड्या चिंधड्या होणार. आता तो असं बोलला आणि पांडू घाबरूनच गेला आणि म्हणाला, छोटे शेठ ती सुटकेस फेकून द्या, पटकन फेकून द्या, त्याच्याच अंगावर फेकून द्या, नाहीतर आपण दोघेही मरू. पण शशी मात्र खूप ॲटिट्यूड आणि कॉन्फिडन्सनं त्या समोरच्या कस्टमरकडे बघत होता आणि त्या समोरच्या कस्टमरच्या डोळ्यात त्यानं पाहिलं आणि शशी मिश्किलपणे हसत होता आणि शशीनं ती सुटकेस उघडायचं ठरवलं. तसा तो कस्टमर म्हणाला, तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही का? ती सुटकेस उघडण्याची चूक करू नकोस. सुटकेस उघडली की बॉम्ब ब्लास्ट होणार आहे. आणि शशी म्हणाला, जीवाची पर्वा तर ते करतात जे जीवाची बाजी लावतच नाहीत. मी माझं प्रत्येक काम, प्रत्येक डील जीवाची बाजी लावूनच करतो. तसा पांडू आणखीनच घाबरला आणि ती सुटकेस इथेच ठेवून पळून जाऊ असं सारखं म्हणायचं त्यांना. आणि शशी त्याच्या धीर गंभीर आवाजात पांडूला म्हणाला, दिलीप कुमार घाबरू नकोस. तुला भीती वाटत असेल तर माझ्यापासून लांब जाऊन उभा राहा. पांडू म्हणाला, छोटे शेटा हो, तुम्हाला सोडून कसं जाऊ? पण मरणाला मिठी मारताय तुम्ही, ती सुटकेस उघडूच नका. आणि शशीनं आता मनाचा धडा करूनच सुटकेस उघडली. तसं पांडूनं डोळे झाकले आणि शशीनं बघितलं तर त्यात पैसे होते. इतक्यात तिकडं पांडूनं डोळे झाकून घेतले होते आणि देवाचा जपसुद्धा सुरू केला होता. आणि तो कस्टमर शशीला बघून त्याला सॅल्यूट करून त्याच्या हिमतीची दाद देत निघून गेला. आणि सुटकेचा निश्वास सोडत पांडू म्हणाला, वाचलो बुवा एकदाचं. बहुतेक त्याला वाटलं असेल बॉम्ब आहे म्हणून ही सुटकेस आपण इथेच टाकून जाऊ आणि मग हे पैसेसुद्धा आपल्या हातातून गेले असते आणि त्यालाच मिळले असते. छोटे शेठ, पण तुमची हिंमत आहे आणि ॲटिट्यूड यांची दाद दिली पाहिजे. आणि तुम्हाला मरणाची भीती वाटतच नाही का हो? आणि शशी फार ॲटिट्यूडमध्ये सिगारेट पेटवत म्हणाला, दिलीप कुमार, जगण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा तुम्ही मृत्यूचा हात धरून चालाल. काय समजलास? आणि पांडू म्हणाला, समजायचं काय आता त्यात? चंद्राचं काय करताय तेवढं सांगा. तिला असंच सांगू का की लग्न कर? तिला खूप वाईट वाटेल छोटे शेठ. शशी म्हणाला, मग मी काय करू? मी तिला म्हणालो का माझ्याकडून अपेक्षा ठेव? मी माझ्याकडून तिला कोणत्याही अपेक्षा कर असं म्हटलेलं नाहीच. कसलं आश्वासनही दिलं नाही. इतके दिवस एकत्र राहतोय पण तिला अजून मी हवा तसा टचसुद्धा केला नाही. चल आता हे पैसे बाबांकडे व्यवस्थित पोहोचवशील ना? आणि हो म्हणून पांडू निघून गेला. मग शशी खूप उशिरा आला आणि त्याच्या हातात काहीतरी होतं आणि त्यानं दरवाजा उघडला. तशी बेडवर बसलेली चंद्रा उभा राहिली. मग तो आत आला. हातपाय धुतले आणि तिला म्हणाला, जेवायला काही आहे का? भूक लागली आहे. आणि आज इतक्या दिवसातनं तिनं त्याच्या तोंडातून भूक लागली आहे हा शब्द ऐकला. तिला थोडं आश्चर्यच वाटलं. मग तिनं त्याला जेवायला वाढलं आणि दोन्ही पाय पोटात घेऊन त्या पायांना हातानं विळका घालून बघत बसली त्याच्याकडं. शशीनं पहिला घास तोंडात घालण्यासाठी उचलला, तिच्याकडं बघितलं आणि म्हणाला, तू जेवलीस का? तसं चंद्रानं तोंडानंच चॅक असं केलं. म्हणजेच नाही जेवले असं म्हणायचं होतं तिला. शशी म्हणाला, का? ती म्हणाली, तू कुठं जेव म्हणालास? आला तसा म्हणाला की मला जेवायला वाढ म्हणून तुला वाढलं. शशी म्हणाला, आता प्रत्येक गोष्ट तुला सांगावी लागेल का? तुला मनानं कळतच नाही का? एकतर तू स्वतः जेवायला हवं होतंस किंवा माझ्यासोबत स्वतः वाढून घ्यायला हवं होतं. चल आता वाढून घे. आणि ते बघ ती पिशवी, इकडे घे. चंद्र म्हणाली, काय आहे त्यात? शशी म्हणाला, विंचू आहे. घे म्हणाल तर घे. आणि चंद्रानं ती पिशवी उघडली. तशी त्यात तिला तिची आवडती भजी दिसली आणि ती हरकून गेली आणि एक उचलून खाणार त्या आधीच ती थांबली आणि म्हणाली, आधी तू सांग, तू कुठं गेला होता? पण मला न सांगता का जातो तू? मला सांगून जायचा. शशी म्हणाला, का? तुला सांगण्याची काय गरज आहे? आणि आता असाच जात राहणार मी. एकदाच सांगतोय, नीट ऐक.
पुन्हा म्हणू नकोस सांगितलं नाही. चंद्रा म्हणाली, हे असलं कसलं सांगणं? आणि काळजी वाटते. उगीच जीवाला घोर लागतो. रोक रोक वाटते म्हणून सांगून जा असं म्हणाली फक्त. यात इतकं चिडण्यासारखं काय आहे? आणि शशी म्हणाला, बरं सांगून जाईन इथून पुढे. आता घेणार आहेस का जेवायला? आणि चंद्रा म्हणाली, खाते की भजी, तू जेव. आणि शशी म्हणाला, तू अशी ऐकणार नाहीस. आणि त्यानं उठून टोपल्यात बघितलं तर भाकरीच नव्हती. पातेल्यात बघितलं तर भाजी पण नव्हती. सगळं जेवण संपलं होतं. आणि काय खाणार होतीस असं तो तिला म्हणाला आणि ती गप्प बसली. मग शशी आता तसाच तिच्या समोर सरकला आणि म्हणाला, चल सुरू कर. तशी चंद्रा लाजली. शशी म्हणाला, एका ताटात फक्त खायचं म्हणतोय, तुझा केस नाही घ्यायचा मला, जे इतकं लाजतेस. तशी चंद्रा थोडी गालात हसली. किस म्हणजे काय असं म्हणाली. आणि शशी म्हणाला, तुझ्या गावंढळ भाषेत मुका. तशी चंद्रा आणखीन लाजली, पण लाज लपवत म्हणाली, मुका घ्यायला हिंमत लागते, तुझ्यात कुठं आहे तेव्हा इतकी हिंमत? नाही तर इतके दिवस तुझ्यासोबत आहे, कधीतरी घेतला असतास की. आणि या अशा बोलण्यावरूनच तिला पुन्हा तोच आठवायला लागला, त्या रात्रीचा तिचा जबरदस्ती मुका घेणारा मर्द. आणि शशीला सुद्धा तेच आठवायला लागलं होतं. आणि दोघांना एकाच वेळी एकच प्रसंग आठवत होता. आणि मग काही वेळानं शशी भानावर आला आणि म्हणाला, आता खातेस का गुपचूप? नको ते बोलत बसू नको, नाहीतर वेगळ्या ताटात घे. आणि चंद्रानं खाते की असं म्हणून तोंडात घास घातला आणि त्याच्याकडे बघून लाज मिश्रित हसून खात होती. आणि मग तो तिला म्हणाला, ऐक, उद्या आपण फिरायला जाऊया बागेमध्ये, येशील का? चंद्रा म्हणाली, हो जाऊया की. मग दुसऱ्या दिवशी सायंकाळी 4 वाजता ती तयार झाली. शशीनं आणलेली सुळसुळीत अशी मोठ्या फुलांची पिवळी साडी तिनं घातली. तिचे आधीचे झंपर म्हणजेच ब्लाऊज थोडेसे लांब होते पण आताचे खूपच आखूड होते. आणि तिनं एक घट्ट अशी वेणी घातली. पण शशीनं तिला अशी बघितली, साडी पण तिला खूप खुलून दिसत होती, पण वेणी बघून त्यानं तोंड वाकडं केलं. आणि तो म्हणाला, हे काय केलंय केसांचं, चल सोडते. चंद्रा म्हणाली, का काय झालं? तो म्हणाला, ही वेणी अशी का घातली? चंद्रा म्हणाली, काय झालं, या आधी पण अशीच घालायची की. शशी म्हणाला, या आधी तुझ्या साड्यासुद्धा बोरिंग होत्या, म्हणून ती बोरिंग वेणी त्याच्यावर सूट व्हायची, आता ते बदल. चंद्रा म्हणाली, मग नक्की काय करू? आणि हे झंपर इतकं बारीक का आहे, मला सवय नाही असली. शशी म्हणाला, त्याला ब्लाऊज म्हणायचं, झंपर बंपर म्हणायचं नाही. किती गावंढळ बोलतेस ग तू. चंद्रा म्हणाली, आता तोंडात बसलेत ना, मग मी काय करू, म्हणून म्हणाली. मग शशी म्हणाला, पण तू बदलायला तयार आहेस का माझ्यासाठी, मी सांगतो म्हणून. आणि चंद्रा लगेच म्हणाली, हो. मग शशीनं शेजारच्या एका तरुण मुलीला बोलावलं, तिच्या कानात काहीतरी सांगितलं. ती मुलगी आली, तिनं चंद्राचे केस सोडले आणि वेणी घालायला सुरुवात केली. तिनं तिच्या लांब लचक केसांची सैलसर एक वेणी घातली आणि एका बाजूनं समोर घेतली आणि एक सोनचाफ्याचं फूल त्याच्यामध्ये घातलं आणि शशी समोर आणून उभा केली. त्यानं तिला बघितली आणि आता एखादी त्या काळची ग्रॅज्युएट झालेली मुलगी कशी असते तशी दिसत होती चंद्रा. अजिबात गावंढळ वाटत नव्हती आणि कमी शिकलेली वाटत नव्हती. आणि काही क्षण शशीनं तिच्याकडे बघितलं आणि भान हरवून गेला आणि त्याच्याही नकळत तो तिच्याजवळ गेला. तशी तिनं लाजून मान खाली घातली.